So, firstly, good morning and welcome to the course of Spoken English Season 1 Episode 1. तर आपण एक नवीन इरा म्हणू, आपण एक नवीन प्रोजेक्ट सुरू करायला, एक उपक्रम म्हणू आपण, आणि तो उपक्रम कोणता आहे? स्पोकन इंग्लिश. तर दर संडेला तुमचा एक लेक्चर होईल, बरोबर? हा एक कंबाईन लेक्चर आहे आणि यामध्ये आपलं जे टार्गेट असेल तर ते टार्गेट असेल इंग्रजी जी आहे ते आपल्याला सिंपली आणि एकदम फ्लुएंटली बोलण्याचा एक प्रयत्न करायचा आहे. ओके. आता मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं की बरेच वर्ड्स आपल्याला माहित असतात, फक्त आपल्यामध्ये काय आहे? लॅक ऑफ कॉन्फिडन्स. म्हणजे आपल्यामध्ये थोडीशी काय आहे? कमतरता असते. एक कॉन्फिडन्स नसतो की आपण इंग्रजी बोलू शकत नाही, जेव्हा की असंख्य असे शब्द असतात की ते आपल्या परिचयाचे असतात, आपल्या अंगावळणी पडलेले असतात, बट त्याचा आपण काय करत नाही? प्रॉपर यूज करत नाही, ठीक नाही? तर तो यूज इथून पुढे आपल्याला थोडस जास्त प्रयत्न करायचा आहे. आता जनरली जर पाहिलं आपण तर तुमच्या आवडीचा जो शब्द आहे तो शब्द मी इथे लिहितो, तो आहे स्मार्टफोन, किंवा त्याला तुम्ही काय म्हणता? मोबाईल. ओके. सो याचा मराठी अर्थ आहे भ्रमणध्वनी, पण हा आपण कधी यूज करतो का? नाही. त्यानंतर आहे त्यावर आवश्यक असणारा, ज्याच्याशिवाय आपल्याला करमत नाही, ते काय आहे? इंटरनेट. काय ते? आंतरजाल. त्याला मराठीमध्ये आंतरजाल म्हणतात. आहे का? यूज आहे त्याचा आपल्याकडे? नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ज्या गोष्टी आपण सहज वापरतो, ज्याचा आपण थेट स्वीकार केला आहे, त्या गोष्टी आपण काय करतो या ठिकाणी की त्याचा फार काही अर्थ मराठीमध्ये जाणण्याचा आपण प्रयत्न केला का? नाही. काही शब्द असे आहेत जसं की आता व्हॉट्सअप हे ऍप प्रत्येक जण वापरत असतो का? बरोबर आहे. तर व्हॉट्सअप हे एक प्रकारचं ऍप आहे. हे तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज आहे का? नाही. व्हॉट्सअपवर जे आपण एकमेकांना गप्पा मारतो, गप्पा मारणे हा शब्द कधी आपण वापरला का? नाही. तिथे शब्द काय वापरला आपण? चॅटिंग. काय शब्द वापरला? चॅटिंग किंवा चॅट करणे. बरोबर? किती इझिली पहा, ठीक नाही? मग हे चॅट करताना मला सांगा, तुम्ही जे अक्षर आहे त्या अक्षराला काय म्हणतो आपण? टेक्स्ट, है ना? जे अक्षर आपण शब्द वर्ड्स तयार करतो, टेक्स्ट किंवा वर्ड्स, त्याला काय करावं लागतं बरं? आपल्या बोटानं टाईप करावं लागतं. या टाईप करण्याला कधी आपण मराठीमध्ये अर्थ जाणून घेतला का? नाही. त्यानंतर जे मेसेज आहे, हा मेसेज टाईप झाल्यानंतर हा आपल्या फ्रेंडला आपण काय करतो? सेंड करतो. कधी प्रयत्न केला की आपल्याला इंग्रजी येत नाही, किंवा त्या इंग्रजी शब्दाचा कधी प्रयत्न केला का की हे मराठीत असायला पाहिजे होतं? नाही. सेंड केल्यावर काय होतं की तुमच्या तिथं जर पाहिलं मित्राला सेंड केल्यावर एक पांढरी रेष येते पहा, किंवा वरी असतं पहा की तुमचा मित्राचा लास्ट सीन येतं का? लास्ट सीन. मग तिथं लास्ट सीन आला याचा अर्थ तुम्ही काय म्हणता की तो सध्या काय नाही? काय नाही? तो सध्या ऑनलाईन नाही. म्हणून तिथं कोणती टिक आलेली आहे? व्हाईट टिक. थोड्या वेळाने काय होतं माहितीये का? तिथं 2 टिक येतात. किती टिक येतात? 2. अरे यार, त्यानं काय केलं? त्याचं जे नेट आहे ते काय केलं? ऑन केलं. बरोबर आहे का? थोड्या वेळाने 2 ब्ल्यू लाईन येतात. मग त्या 2 ब्ल्यू लाईन आल्या की याचा अर्थ तुमच्या मित्रानं तो मेसेज काय केलेला आहे? वाचलेला आहे, रीड केलेला आहे. मग तुम्हाला होतो आनंद की तो आता कुठं आलेला आहे? कुठं आलेला आहे? ऑनलाईन. आणि आता तुम्हाला जास्त आनंद झाला. बरोबर आहे का? मग तुम्हाला राहावलं नाही की तिथून तुमची चॅटिंग चालू होते. बरोबर आहे का? त्यानंतर थोड्या वेळात काय होतं की तुमच्याकडे टाईप करताना काय होते? चूक होते. होते का चूक? मग ते चूक झाल्यावर तिथे एक शब्द असतो पहा,
कोणता शब्द असतो? डिलीट. डिलीट म्हणजे काय माहित नाही. डिलीट म्हणजे डिलीट करणं. डिलीटचा अर्थ माहिती आहे का काय? नाही. म्हणजे सहज आपण इंग्रजी शब्द जे आहेत हे आपण काय केलं, याचा स्वीकार केला. मग इथं डिलीट मध्ये गेलं की तिथं 3 ऑप्शन आले. सर्वात वरी कोणता आला? डिलीट फॉर मी, किंवा नाही पहिला असतो पहा डिलीट फॉर एव्हरीवन. दुसरा काय असतो? डिलीट फॉर मी. आणि तिसरा काय असतो? फक्त डिलीट, म्हणजे काही अडचण नाही, है की नाही? मग आता मला सांगा डिलीट फॉर एव्हरीवन म्हणजे काय बरं? सगळ्यांसाठी डिलीट करायचं. डिलीट फॉर मी म्हणल्यावर समोरच्यासाठी डिलीट नाही करायचं, फक्त कोणासाठी करायचं? माझ्यासाठी डिलीट करायचं. आणि सिम्पली डिलीट आहे. बरोबर आहे का? मग आता या व्हॉट्सअप मध्ये पुढे जर पाहिलं की तुम्हाला समजा काय झालं की तुम्ही जे टाईप करायले ते तुमच्या मित्राला काय आहे समजत नाहीये, किंवा चॅटिंग मध्ये तुमचा थोडासा जास्त वेळ चालला. मग तुम्हाला वाटलं की बाजूला तिथं 2 प्रकारचे कॉल आहेत. कोणते कोणते कॉल आहेत बरं? व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉल. व्हॉइस कॉल म्हणजे काय बरं? ज्याच्यामध्ये फक्त आपण काय करू शकतो, एकमेकांशी बोलू शकतो, है ना? त्याला आपण ऑडिओ कॉल सुद्धा म्हणू शकतो. आणि व्हिडिओ कॉल मध्ये काय होतं की आपण त्याला पाहू पण शकतो आणि बोलू पण शकतो. हा काय झाला? व्हिडिओ कॉल. बरोबर होतं का व्हॉट्सअपला हे सर्व? त्यानंतर व्हॉट्सअपला आपल्या मित्रांचे काय असतात? ग्रुप्स. बरोबर आहे का? ग्रुपचा राजा कोण असतो? ऍडमिन. ऍडमिन कधी कधी सेटिंग ठेवतो पा, दुसऱ्याला मेसेज नाही पाठवायचा असेल तर कोणती सेटिंग असते? ओनली फॉर ऍडमिन्स. म्हणजे मेसेज फक्त ऍडमिन्स पाहू शकतो, सेंड करू शकतो. दुसरं कोणी सेंड करू शकतं का? नाही. बाकीचे फक्त त्या ग्रुपला काय असतात? अटॅच. त्याच्यानंतर आता व्हॉट्सअप मध्ये अजून फॅसिलिटी आलेली आहे की अनेक ग्रुप एकत्र करून तुम्ही त्या ठिकाणी काय तयार करू शकता? कम्युनिटी. काय तयार करू शकता? कम्युनिटी. त्यानंतर एखादा मेसेज आहे तो ग्रुपला काय करू शकता? शेअर करू शकता. शेअर करताना मेसेज काय करावं लागतं? फॉरवर्ड करावं लागतं. बरोबर आहे का? फॉरवर्ड करताना त्या मेसेजवर आपण काय करतो बरं? जोरात दाबून धरावं लागतं. त्याला काय म्हणायचं? लॉंग प्रेस करणं. बरोबर आहे का? होतं काय सगळं व्हॉट्सअप मध्ये? मला सांगा, हे जे शब्द, सर्व शब्द मी आता तुमच्या समोर जे काही इथं रिप्रेझेंट केले, ठीक आहे? ओके. तर आता मला सांगा, हे इंग्रजी जे आहे हे तुम्हाला स्पेशली कोणी शिकवली का? नाही. ही इंग्रजी आपण कशी शिकलो बरं? स्वतःहून शिकलो. आणि स्वतःहून का शिकलो याची पण काही कारण आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काय होता? इंटरेस्ट होता. का इंटरेस्ट? आपल्याला आवडलं. आपल्याला आवडलं म्हणून आपण त्याचं काय केलं, या ठिकाणी ते शिकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे याचा अर्थ जिथे आवड असते तिथं शिक म्हणण्याचं काही काम आहे का? नाही. तिथं आपण काय करतो? स्वतःहून शिकतो. बरोबर. त्यानंतर दुसरं जर पाहिलं आपण की हे आपल्याला सहज का आलं? कारण काय झालं बरं की आपल्या आजूबाजूला त्या गोष्टीचं काय झालेलं आहे? वातावरण तयार झालेलं आहे. काय तयार झालंय? वातावरण म्हणजे एन्व्हायरमेंट तयार झालेलं आहे. बरोबर. आणि हे एन्व्हायरमेंट तयार झाल्यामुळे हे शब्द आपण स्वीकार केला. काय करायचं आपण? स्वीकार म्हणजे ऍक्सेप्ट केलं की याला असंच म्हणायचं. बरोबर आहे का? म्हणजे याचा अर्थ काय झाला की कोणतीही लँग्वेज शिकण्यासाठी आपला टॉपिक होता स्पोकन इंग्लिश. मग आता या इंग्रजीवर आपलं प्रभुत्व असावं यासाठी फार काय वेगळं कष्ट करायचंय का बरं? नाही. तर सर्वात महत्वाचा आपला कॉन्फिडन्स जो आहे, हा कॉन्फिडन्स आपण बिल्डअप केला पाहिजे. करेक्ट. आपल्यामध्ये जर आत्मविश्वास असेल तर अशक्य काही आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण काय केलं पाहिजे बरं?
की सर्वप्रथम स्वतःचा इंटरेस्ट दाखवला पाहिजे. पहा, एक एक गोष्ट आता आपण काय करू, तर आजचं जे आपले लेक्चर आहे या लेक्चर मध्ये आज आपण काही वेगळं शिकणार नाही. लक्षात घ्या, जो आपला पॅटर्न आहे, आपल्याला करायचं काय, प्रत्येक संडेला दर रविवारी सकाळी इथं 8 वाजता आल्यानंतर आपण काय करायचंय ऍक्च्युअल, तर आपल्याला फार काही रोज जसं शिकतो त्या साचेबंद पद्धतीमध्ये शिकायचं आहे का, नाही. इथं तुम्हाला एकदम फ्रीडम आहे. बा, मी काय म्हणलो की कोणतीही लँग्वेज लर्न करण्यासाठी सर्वप्रथम त्या गोष्टीमध्ये कोणताही सब्जेक्ट असू द्या, लँग्वेजेस नाही, कोणताही शब्द असू द्या, त्यामध्ये आपला काय असला पाहिजे, इंटरेस्ट. इंटरेस्टला आपण मराठीमध्ये काय म्हणू, रस. बरोबर आहे का. दुसरी गोष्ट जी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट या ठिकाणी जी रिस्पॉन्सिबल आहे, कारणीभूत आहे, ते आहे की एखादी भाषा शिकण्यासाठी त्या भाषेचं आपण काय तयार केलं पाहिजे, एन्व्हायरमेंट. काय तयार केलं पाहिजे, एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटला मराठीमध्ये काय म्हणू आपण, पर्यावरण. ओके. आता हे पर्यावरण जे आहे ते सामान्य अर्थ आहे, परंतु इथं पर्यावरणचा अर्थ काय माझा, की आपल्या आजूबाजूला जो परिसर आहे त्या परिसर आपण त्या भाषेचा निर्माण करणं आवश्यक आहे. बरोबर. जसं आपण मराठी फ्रॉम अवर होम, आपल्या घरापासून ते शिकत आलेलं, त्यामुळे ती लँग्वेज जी आहे ती आपल्याला फार समजून घेणं फार अवघड आहे का, नाही. सो मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे की एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट कसं होईल बरं, पहा, तुम्ही काय करा, एकमेकांसोबत छोटे छोटे वाक्य इंग्रजीमध्ये संभाषण करण्याचा प्रयत्न करा. पहा, कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे. पहा, आज तुम्हाला माहिती आहे का, मोबाईलमुळे दुष्परिणाम काय झाला की आपण फक्त ऑनलाईनच बिझी आहे. ऑफलाईन आपण एकमेकांसोबत बोलायलो का, नाही. आपल्या फिलिंग्स शेअर करायलो का, आपले थॉट्स रिप्रेझेंट करायलो का, नाही. याच्यामध्ये थोडस मग आभासी जे व्हर्च्युअल विश्व आहे मोबाईलचं, त्याच्या बाहेर निघून आपल्याला काय डेव्हलप करायचं एकमेकांसोबत, कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याला काय म्हणू आपण, संभाषण. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पहा, लँग्वेज लर्न करण्यासाठी काय काय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर एक महत्वाचा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, तो म्हणजे डेअर. डेअर म्हणजे काय बरं, डेअर लँग्वेज मराठीमध्ये काय म्हणू आपण, धाडस. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की कोणीतरी हसल याच्यामुळे आपण इंग्रजी वाक्य बोलत नाही, माझं कुठतरी चुकेल याच्यामुळे आपण इंग्रजी वाक्य बोलत नाही. पण तशी भीती, लॅक ऑफ कॉन्फिडन्स आपल्यामध्ये पाहिजे का, नाही. तर फुल ऑफ कॉन्फिडन्स, खोटं बोल पण रेटून बोल आहे ना मराठीमध्ये वाक्य. पण आपल्याला खोटं बोलायचं नाहीये, पण जेवढं येतं तेवढं काय करायचं आहे, रेटून बोलायचं आहे. क्लिअर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पाचवी गोष्ट आपल्यामध्ये जी पाहिजे ती काय पाहिजे, कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे काय बरं, सेल्फ कॉन्फिडन्स म्हणून वाटल्यास. तर त्याला काय म्हणू आपण, आत्मविश्वास. स्वतःला मला विश्वास पाहिजे की नाही, मी इंग्रजी जी आहे ती सहजतेनं बोलेल, माझी व्होकॅब्युलरी इनरिच करेल. हा एक पॉइंट आहे. पहा की सर्वात महत्वाचा शब्द संपत्ती आपल्याकडे पाहिजे. आता जी व्होकॅब्युलरी आहे त्याला तुम्ही शब्द संपत्ती म्हणू आपण. ओके. सो हे पण मॅटर करतं. पहा, या अगोदर पण तुमचे बरेच प्रोजेक्ट झाले की तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर बऱ्याच वेळेस काही शब्द प्रोव्हाइड केले गेले. तुमच्याकडे डिक्शनरी असते, शब्दकोश, त्यामध्ये पण वर्ड्स आहेत. डायजेस्ट असेल तुमच्याकडे, त्याच्यामध्ये वर्ड्स आहे. गुगल डिक्शनरी जी आहे, गुगलमध्ये जर गेलात तुम्ही, तिथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, प्रत्येक इंग्रजी शब्दाचा पर्याय इंग्रजी शब्द आणि मराठी मधला अर्थ हे समजून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा जो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की आपल्याला स्वतःचं जे इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे ते जर आपल्याला कॉन्फिडन्सली मॉडिफाय करायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आपण काय केलं पाहिजे की स्वतःला व्यक्त केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की आपले जे थॉट्स आहेत हे आपण काय केले पाहिजे, शब्दामध्ये मांडले पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, एक डायरी लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा एक स्वतःबद्दल काही मत लिहायचं. लक्षात आलं की आपल्याला काय वाटतं, जसं की आपल्या फॅमिली आहे,
फॅमिली बद्दल आपण एक 10 वाक्य लिहू शकतो का? येतं लक्षात? म्हणजे याचा अर्थ की स्वलेखन म्हणू आपण, सेल्फ लर्निंग. ओके, रायटिंग, सेल्फ रायटिंग. जेव्हा आपण बोलू शकत नाही ना, तर काय करायचं? अगोदर आपल्या ज्या भावना आहे ना त्या लिहून काय करायचं, या ठिकाणी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करायचा. येते लक्षात? सोपे सोपे शब्द पहा. आय लाईक माय स्कूल, आय लव्ह द एन्व्हायरमेंट विच इज अवेलेबल इन माय स्कूल, आय कम डेली ॲट स्टार्ट 9:30 इन माय स्कूल. आता सांगा, हे जे शब्द आहेत हे तुम्ही, मला माहिती आहे की तुम्ही किती वाजता शाळेमध्ये येता, तुमचे क्लास टीचर्स कोण आहे, स्वतःला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. बरोबर आहे का? आता एखादा विद्यार्थी आहे, सो आय एम सोहम, आय एम लर्निंग इन स्टँडर्ड 7, माय स्कूल नेम इज JPPS रायगावन सेमी इंग्लिश. कारण आता आपलं मीडियम बदललेलं आहे. बरोबर आहे का? आता कोणतं मीडियम आहे आपलं? सेमी इंग्रजी. तर लक्षात घ्या, ज्या काही अशा बरेचसे फॅक्टर्स आहेत की जे तुमच्यामध्ये इंग्रजी संदर्भात इम्प्रूव्हमेंट आणू शकतात. पण काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स मी तुमच्या समोर मांडलेले आहेत. ते लक्षात आलं? काय करायचंय आपल्याला स्पोकन इंग्लिश मध्ये? फर्स्ट ऑफ ऑल काय घ्यायचं बरं आपल्या याच्यामध्ये? इंटरेस्ट घ्यायचा आहे. कारण इंटरेस्ट जर घेतला, मी तुम्हाला काय म्हणलो की तुम्हाला अजून एक उदाहरण देतो मी. तुम्ही कधी मोटरसायकल जी आहे ना त्याची सर्व्हिसिंग करायला जाता? सर्व्हिसिंगचा अर्थ माहिती का आपल्याला? नाही. त्याच्यामध्ये त्याचे टायर, क्लच, ब्रेक, हँडल, बरोबर आहे का, टँक, पेट्रोल, डिझेल, सीट कव्हर, किक आहे का, पंक्चर आहे. असे मिलियन्स ऑफ वर्ड्स आहेत की जे एका इव्हेंटशी रिलेटेड आपल्याला माहित आहे. त्याचा मराठीमध्ये आपण अर्थ सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण मोबाईल आपल्या इंटरेस्टचा आहे, मोटरसायकल आपली इंटरेस्टची आहे. त्याच्यामुळे त्याच्यातले जे इंग्रजी शब्द आहेत त्याला आपण काय केलं? ऍक्सेप्ट केलं. काय केलं बरं त्याचं आपण? ऍक्सेप्ट. पहा, लँग्वेज शिकण्यासाठी सर्वात महत्वाचं त्या लँग्वेजचा काय करणे आवश्यक आहे? स्वीकार. तुम्ही आपलं माना. पहा, विज्ञानाला तुम्ही आपलं माना, विज्ञान तुम्हाला जवळ करेल. मॅथमॅटिक्सला तुम्ही आपलं माना, मॅथमॅटिक्स तुम्हाला जवळ करेल. तर सांगितल्याप्रमाणे काय करायचंय आपण? फर्स्ट ऑफ ऑल काय असलं पाहिजे आपल्यामध्ये? इंटरेस्ट. प्रत्येक गोष्टीला आपण काय करायचं? ऍक्सेप्ट करायचं. ज्या गोष्टीचा आपण स्वीकार करू त्याच गोष्टीवर आपलं काय असेल? वर्चस्व असेल. दुसरा आहे, लँग्वेज लर्न करण्यासाठी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे? इन्व्हायरमेंट. तुम्ही एकमेकांसोबत थोडस इंग्रजीमध्ये छोटं का होईना तुम्ही आर्टिकल वापरा. अ बुक, द स्कूल, द स्काय. सोपे सोपे शब्द तुम्ही वाक्य करा किंवा धिस आणि दॅटचा वापर करा. ओके, दिस इज अ मोबाईल, दॅट इज अ डोअर, दॅट इज अ ट्री. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? सिंपल एन्व्हायरमेंट तयार करायचं आहे. तिसरं जर पाहिलं तर काय आहे? संभाषण, कम्युनिकेशन. आता हे कम्युनिकेशन तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. एक ऑनलाईन, बरोबर, तुम्ही एकमेकांना जेव्हा कॉल करता, पहा सुरुवात आपण कोणत्या शब्दापासून करतो बरं? हॅलो. म्हणजे कोणत्या शब्दापासून केली आपण? इंग्रजी शब्दापासून. बस तेच इंग्रजी शब्द कम्युनिकेशन करत करत पुढे न्यायचं आहे, थोडंसं पुढे न्यायचं आहे. तर एकमेकांसोबत सिंपल कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करा. 3-3, 4-4 ओळीचे तुम्ही जर कम्युनिकेशन तयार केले तर ते मॅटर करतात. चौथी गोष्ट काय करायचं आहे? धाडस. धाडस म्हणजे काय बरं? डेअरिंग करायची की मला एक नाही पूर्णपणे असं लूज कॉन्फिडन्स ठेवायचा आहे का? नाही. तर मला शिकायचं आहे आणि शिकण्यासाठी काय महत्वाचं आहे? धाडस. लक्षात, डेअर करायचं, थोडंसं बोलण्याचं. त्यानंतर आहे सेल्फ कॉन्फिडन्स. हे तर खूप मॅटर करतो का? सेल्फ कॉन्फिडन्स जर असेल तर इझिली तुम्ही कोणत्याही टार्गेटला काय करू शकता? अचीव्ह करू शकता. त्यानंतर आहे व्होकॅब्युलरी तुमची इनरिच, शब्द संपत्ती तुमची प्रगल्भ पाहिजे. आणि त्यानंतर आहे सेल्फ रायटिंग. हे स्वलेखन मध्ये मी काय सांगितलं की स्वतःला रिप्रेझेंट करा. स्वतःच्या आईबद्दल, एखाद्या वृक्षाबद्दल, एखाद्या नदीबद्दल एक 5-10 वाक्य आपल्याला अगोदर तुम्ही वाटल्यास मराठीमध्ये प्लॅनिंग करा आणि त्यानंतर त्याला ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. बरोबर? इंग्लिश कम्युनिकेशन
आपण जेव्हा विचार करतो ना, थॉट्स करतो ना, आपण बोलताना काय करतो बरं, आपल्या मनामध्ये मराठीमध्ये विचार चालू असतात आपल्याला काय बोलायचं आहे. आणि ज्या दिवशी आपण आपल्याला काय बोलायचंय हे विचार जर आपल्या ब्रेन मध्ये इंग्रजीमध्ये सुरू असतील ना, तर डेफिनेटली त्या दिवशी आपण आपल्या टार्गेट पर्यंत काय झालो, पोहोचलो. जर आपल्याला काय बोलायचं आहे ते आपण इंग्रजीमध्ये विचार करायलो, ड्रीम्स स्वप्न आपल्याला कशामध्ये पडले पाहिजे, इंग्रजीमध्ये पडलं पाहिजे, इथपर्यंत जर आपण गेलो तर आपण टार्गेट काय केलं, फायनली अचीव्ह केलं असं म्हणायला हरकत नाही. पण हे केव्हा शक्य आहे, जर आपण त्या भाषेचा 100% काय केलं, ऍक्सेप्ट केलं, म्हणजे त्याचा काय केला, स्वीकार केला. ओके, तर चला तर आता थोडस टप्प्याटप्प्यानं आपण इंग्रजीचं थोडस ज्ञान समृद्ध करण्याचा दर रविवारी है ना या ठिकाणी काय करू, प्रयत्न करू.